खरं आहे रे बाबा तुझं. अगदी खरं बोललास. ही तुमची धावपळ पाहिली ना की मला तर बाबा धडकीच भरते. काय तुमच्या काळज्या आणि काय तुमची चिंता. सकाळपासनं सुरुवात होते. गजर नीट होईल की नाही, आणि तो ड्रायव्हर नीट वेळेवर येईल की नाही, ऑफिसला जायला उशीर तर होणार नाही, साहेब ओरडणार तर नाही. एक ना अनेक. खरंच आमचा काळ ना खूप वेगळा होता. हां, पैसे आणि सुखसोयी थोड्या कमी होत्या, पण तरी पण आम्ही खूप आनंदात आणि मजेत होतो. अवघा 500 रुपये पगार होता तुझ्या आजोबांना, पण तरीसुद्धा खूप आनंदाने आणि मजेने दिवस गेले. सासू सासरे, दीर आणि ही 3 मुलं आणि परत येणारा जाणारा पै पाहुणा, सगळ्यांचं कसं मजेत व्हायचं. तुमचं हे आयुष्य ना फारच धक्काधक्कीचं झालंय रे बाबांनो. तुम्ही नीट राहावं, काळजी कमी करावी, असं मला नेहमी वाटत असतं. आम्ही आपली म्हातारं माणसं, आमचा काय तो विचार. ते आयुष्यच वेगळं होतं आणि हे आयुष्यसुद्धा खूप वेगळं आहे.